नाशिकमध्ये रात्रीपासून संततधार पाऊस सुरूच असून सतत सुरू असलेल्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग वाढत असून गंगापूर धरणातून 6340 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या पुराचे मापक दंडक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आता आले आहे। कल्याण पूर्वेमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आमदार सुलभा गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख निलेश शिंदे, केडीएमसी अधिकारी यांनी परिसराची पाहणी केली। तसेच शहरातील या भागात नागरिकांची भेट घेऊन त्या भागाची पाहणी देखील केली। काम सुरू करता वेळी परत विजिट करा आपल्या इंजिनियर लोकांना चेंबर द्या प्रॉपर फ्लो पाणी बरोबर त्याच्याही आपण हाताने करायचं कारण पूल प्रॉपर करावं लागेल। तर 1 ऑक्टोबर पासून आपण ते सुरू करणार। तर 1 ऑक्टोबर अमरावती महापालिकेमधल्या कर्मचाऱ्यांना 7वें वेतन आयोगाचा देय असलेल्या थकबाकी रकमेचा दुसरा टप्पा दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावा। महागाई भत्त्याची 3% 7 महिन्यांची थकबाकीची रक्कम एकूण 7 महिन्यांची त्वरित अदा करण्यात यावी। घरभाडे भत्त्याची 2% प्रमाणे एकूण 7 महिन्याची थकबाकी रक्कमही लवकर देण्यात यावी। प्रभारी पद्धत त्वरित बंद करावी। सेवा ज्येष्ठता यादीनुसार रिक्त पदावर पदोन्नती त्वरित देण्यात अशा अनेक मागण्या घेऊन महापालिका कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीने कामगार बंद आंदोलन पुकारले आहे। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद आंदोलन मागे घेण्यात येणार नाही अशी ठाम भूमिका कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मांडली आहे। महानगरपालिका कर्मचारी कामगार संघटनेचे सरचिटणीस प्रल्हाद कोतवाल आम्ही त्यांना 1.5-2 महिन्यापासून ज्या मॅडम जेवढ झाला 24-26 पासून पत्रव्यवहार चालू आहे। पत्रव्यवहाराचा उल्लेख न देता भेटी घेतल्या आमच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सोडवा, त्यात काही प्रत्युत्तर दिलं नाही। त्यानंतर आम्ही नाराज आम्हाला आंदोलनाची नोटीस द्यावी लागली। पण आंदोलन नोटीस दिल्यावरही त्यांना काही चर्चा केली। मग 14 तारखेला चर्चा केली तर 14 तारखेमध्ये असे उडवाउडवीचे उत्तर दिले, आमच्याकडे पैसे नाही काही नाही आहे आणि ते पाहू घेऊ असे उडवाउडवीचे एकोगोरीचे प्रश्न असल्यामुळे त्यामुळे कर्मचाऱ्यांवर असंतोष निर्माण झालेला आहे। आमच्या कोणत्याही मागण्या मान्य न केल्यामुळे म्हणून आम्ही महानगरपालिका 20/8 पासून आमच्या बेमुदत कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे। त्यामुळे आजपासून आमचं आंदोलन सुरू झालेलं आहे। सर्व विभागातले फक्त कंत्राटी सोडून फक्त अग्निशोभक अनक्षोभक आणि आरोग्य विभाग या अतिशय असल्यामुळे आम्ही ते आमचे कर्मचारी सहभागी ते काळपीतूला काम करून राहिले। ते आमचे सहभागी 150-200 लोक ते तिथं कामावर आहे। आमचे 2000 बीएसटी पतपेढी निवडणूक झाली, त्याचा निकाल देखील लागला, परंतु दुर्दैवाने आम्ही त्यात हरलो। जे जिंकले त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना विनंती करतो की मागच्या 9 वर्षात बीएसटीची पतपेढी एका उंचीवर आम्ही नेली होती आणि ती उंची आपण कायम ठेवावी, यातून कामगारांची सेवा व्हावी ही इच्छा आहे। प्रचंड पैशांचा ओघ आला आणि त्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही, असं वक्तव्य सुहास सामंत यांनी केलं आहे। मुंबई बेस्टच्या पतपेढीचं निवडणूक झाली, काल त्याचा रिझल्टही आला आणि दुर्दैवाने आम्ही त्याच्यामध्ये हरलो। जे जिंकले त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना एवढीच विनंती करतो की मागच्या 9 वर्षामध्ये बेस पतपेढी एका अशा उंचीवर आम्ही नेलेली आहे। ती उंची आपण कृपा करून कायम ठेवावी आणि त्या पतपेढीतून कामगारांची सेवा व्हावी एवढी मी इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना सुद्धा विनंती करतो। आता आपण म्हणाल की हे कसं काय घडलं? माझ्याकडे 12,000 कर्मचारी असताना माझे स्वतःचे
ह्या गोष्टी कशा काय घडू शकल्या, तर हे तर मागच्या एक आठवडाभर चाललेलंच आहे. प्रचंड पैशाचा ओघ आला आणि त्याच्यासमोर आम्ही टिकू शकलो नाही. मला असं वाटलं होतं की कर्मचारी पैसे जरी घेतले तरी सगळं पाहून मी जे काय बेस वाचवण्यासाठी मागच्या 2 वर्षापासून तडफड करतो आहे, कर्मचाऱ्यांना घेऊन, प्रवासी संघटनांना घेऊन, लोकांकडे जाऊन, विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये लोकांना सर्वांना निवेदनं देऊन, फाईल देऊन, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून जे काय मी बेस वाचवण्यासाठी करतो आहे, त्याच्यामुळे माझ्याबरोबर कर्मचारी राहील आणि मतदान करेल असं मला वाटलं होतं. पण देशाचा ट्रेंडच बदलला आहे, त्याला काय करता येणं शक्य नाही. आणि म्हणून कारण आम्ही कमी पडलो केवळ पैशामध्ये, कॉन्टॅक्ट करण्यामध्ये सुद्धा थोडं बहुत कमी पडलो. आणि BJPने सगळी आपली पूर्ण यंत्रणा, पैशासकट, अधिकारासकट सगळी यंत्रणा उतरवली. मलाही आश्चर्य वाटतो की साध्या पतपेढीच्या निवडणुकीमध्ये एवढ्या सिरियसली हा पक्ष ते सगळं काय घेतो आहे, त्याच्याबद्दल त्यांचं स्वागतही केलं पाहिजे, त्यांचं कौतुकही केलं पाहिजे आणि त्यांच्यापासून देशाला भीती आहे हे सुद्धा सांगितलं पाहिजे. कारण पुढची गोष्ट मिळत नाही तर अशा तऱ्हेचा सत्ता वापर करायचा, अशा तऱ्हेच्या पैशाचं वाटप करायचं की समोरचा हे हतबल झाला पाहिजे, हे चाललेलं आहे. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की माझं वय 70च्या वर गेलेलं आहे. आता मी 25 वर्ष बेसच्या कर्मचाऱ्यांबरोबर आहे. त्यांच्या व्यथा मला ठाऊक आहेत, त्यांची संसार काय आहेत ते मला ठाऊक आहेत. मी माझ्या कर्मचाऱ्यांबरोबर राहणार, मी माझ्या कर्मचाऱ्यांची सेवा करणार जेवढे काय हे असेल तेवढी, आणि ही बेस वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार.